नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे अमेरिकेमध्ये सेलिब्रेट होणाऱ्या हॅलोवीनचं डेकोरेशन आणि हॅलोवीन कशा पद्धतीने हे लोक हॅलोवीन सेलिब्रेट करतात आणि काही एरियाज। चला आता काही लोक असे हॅलोवीनचं डेकोरेशन पण बघायला आलेले आहेत। लहान मुलांचं रिॲक्शन बघा कसं आहे। Sorry. न्यूयॉर्कमध्ये सगळेच कामात बिझी असतात, पण तरीही कामात वेळातल्या वेळ काढून खूप लोक असं डेकोरेशन वगैरे करतात। थांबला तो। अरे बापरे, रात्रीच्या वेळेस बारक्या पोरांना दाखवलं तर घाबरूनच जातील। काय हे? खूपच भयानक वाटते। अरे व्हायब्रेट होत आहे। आपण जवळ गेल्यावरच का बंद होते? सुरू झालं।
power grows stronger as thy resistance told thee. Now embrace the darkness within thee, for it is the darkness that shall set you free. लहान मुलांचं कुतूहल. प्रत्येक टाउनमध्ये असं असतं. हे रात्रीच्या वेळेस मस्त दिसत. रात्रीच्या वेळेस भयानकच वाटत असेल हे सगळं, पण रात्रीच्या असं आहे. सेकंड फ्लोअरवरचे पण लोक समजा अपोजिट साईडून ही बिल्डिंग बघत असेल तर त्यांना पण काय असं वाईट वाटणार नाही. वरच्या फ्लोअरपर्यंत पूर्ण यांनी डेकोरेशन केले. काय लिहिले बघा, स्पेशल ऑफ द डे स्केलेटॉन सूप. छान केलंय ना, मस्त फुलं आहेत बघा. रस्त्याच्या मधोमध दोन्ही साईडला ट्रॅफिक आहे, बिल्डिंग्स आहे. ट्रॅफिकसाठी ॲक्च्युली सिग्नलसाठी लोक थांबले तिथं गाडीमध्ये. सिग्नल आता संपणारच आहे, 1 मिनटं. संध्याकाळची वेळ होत आली आहे. इथं काही ठिकाणी डेकोरेशन बघा. आता न्यूयॉर्कमध्ये जर फिरायचं म्हटलं ना तर गाडीपेक्षा चालत फिरलेलं बरं असं वाटतं कधी कधी. कारण एवढं ट्रॅफिक असतं ना, तर तुम्ही गाडीतून एवढं इझिली इकडून तिकडून जाऊ शकत नाही. आणि मग परत पार्किंगचा पण इश्यू होतो. हे इकडचे लोकल एरियाज आहे न्यूयॉर्कमधले. 31 ऑक्टोबरला हॅलोवीन असतोय. आज 30 तारीख आहे. आज मी हा व्हिडिओ इथं बनवत आहे. तर 31 तारखेला हॅलोवीनला जे ड्रेस वगैरे घालून जातात त्याचं सगळं साहित्य कुठं मिळतं त्या शॉपमध्ये पण जायचं आहे. चला जाऊया. गर्दी बघितली का? हे हॅलोवीनचं शॉप आहे. इथं सगळं साहित्य मिळते हॅलोवीनचं. यांनी पण एक थीम केले बघा ट्रेनची. मस्त पाथ ट्रेन असते ना त्याची थीम केली. ते स्टॅच्यूच्या समोर बटन असते, दाबले की चालू होते. आता स्टॅच्यू पण आपण घेऊ शकतोय. ह्या स्टॅच्यूचे पण बॉक्सेस आहेत खाली, ते पण आपण विकत घेऊ शकतो, आपल्या घरासमोर लावू शकते. आता समजा हे स्टॅच्यू घरी घेऊन गेलो, आपल्या गल्लीत लावला तर दंगाच होईल का नाही. इथं काय आता उद्या हॅलोवीन आहे ना 31 तारखेपासून. तर उद्या आहे तर सगळे जेवढं काय काय घेता येईल, काय कुठला ड्रेस म्हणा काय सगळे गडबडीनं आता गर्दी झाल्या. आता या 11 वाजेपर्यंत ओपन आहे शॉप. न्यूयॉर्कमध्ये आहे. स्पिरिट हॅलोवीन म्हणतात त्याला. बऱ्याच ठिकाणी लोकेशन आहे यांचं. प्रत्येक स्टेटमध्ये पण आहे, वेगवेगळ्या स्टेटमध्ये पण आहे.
हा पण स्टॅच्यू भारी आहे. भूताचं एकदमच छान वाटतं, एकदम प्रॉपर केला आहे. ही खूप फेमस आहे ना, नन म्हणतात त्याला. आणि नमस्ते साईनमध्ये नन ठेवलेला आज काही लोकांनी. जोकर आहे हा. बॉस उघडण झालाय हो. हा पण भारी आहे. ही पण ओके, ठीक आहे. भयानक वाटते. खाली जाऊया, चला बघूया काय खाली पण आहे म्हणे. खालच्या फ्लोअरला पण बरंच काही ठेवले आहे. इथं तुम्हाला कॉस्ट्युम भेटणार बघा, सेंट्रेला किंवा नन, जोकर असं सगळेच भेटतात. ह्याची किंमत आहे ते $50 आहे. आणि चांगले बऱ्यापैकी ठीक असतात काही कॉस्ट्युम. काही खूपच असे विचित्र असतात. हे सगळे काही हे लोक भूताचे कॉस्ट्युम नाही करत. हे लोक असं आता कुरकुरे म्हणा, पार्लेजी म्हणा, आपल्या इथं असं ते करतात की वेगवेगळं करतात. तुमच्या कॉस्ट्युमला काय काय लागते ना, ते सगळं भेटते इथं. हे सगळंच इथं हॉलोविनचं मिळते. कानातले पण मिळतात बघा. तर आपण आज हॉलोविनचं डेकोरेशन बघितलं न्यूयॉर्कमध्ये. आणि कॉस्ट्यूम कुठे मिळतात हॉलोविनचे. स्पिरिट हॉलोविन हे न्यूयॉर्कमधलं फेमस शॉप आहे. हॉलोविनच्या टाईममध्ये त्यांची थीम पण भारी असते, ते बघितलं. चला मग आपण 31st हॉलोविनमध्ये जाऊया डायरेक्ट. हॅपी हॉलोविन, 31st ऑक्टोबर. वेलकम टू हॉलोविन. हे इथलं एक ट्रेन स्टेशन आहे. ह्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करूया, फेमस आहे. वेगळं स्ट्रक्चर आहे ह्याचं. हे ऑरेंज कलर हॉलोविनमुळं त्यांनी इथं हे केलं आहे, क्रिएट केला आहे. असा लाईट वगैरे टाकली आहे. तर बरेच आता लोक चाललेत हॉलोविन. मी बघा हे असं सिम्पल असं केलं आहे. मास्क व एक लावला आहे, कारण आज विंडी आहे, खूप थंडी आहे. टोपी वगैरे घालून चला हॉलोविन जाऊया. Oh my god, look at you. Nice. Happy Halloween. Happy Halloween. हॉलोविन परेड खूप फेमस आहे न्यूयॉर्कमध्ये. कनॅल स्ट्रीटमध्ये सुरू होते आणि 15व्या ॲव्हेन्यूपर्यंत ती परेड असते. तर ती परेड बघायला खूप लोक येतात. चला बघूया परेड. आता चालत चालली आहे त्या दिशेने. चला तर मग. बराच वेळ थांबल्यानंतर सगळे इथं लाईनमध्ये थांबलेले. पोलिसांनी सगळ्यांना थांबवून ठेवलेलं. 1 तास झाला मी इथं थांबलो आहे गर्दीमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला आत सोडले. गर्दी बघितलं सगळ्या परेडला, भरपूर लोक येतात. 7 वाजता ही परेड सुरू होत्या. 7च्या आधी यायचं, कॉस्ट्यूम वगैरे घालून तुम्ही परेडमध्ये वॉक करू शकताय. फ्री असते ही परेड. बाहेर जे लोक थांबलेत ते तुमचे फोटोज वगैरे घेतात. त्यांना तुमचा कॉस्ट्यूम आवडला तर ते फोटोज घेतात. आज मी गेल्या वर्षी थांबलेलो ते बॅरिकेडच्या पाठीमागे. तिथं उभारून तुम्ही बघू शकताय, परेड बघू शकताय. ह्या वेळेस मी परेडच्या आतमध्ये. तर हे हॉलोविन आहे ना, ते का साजरं करतात, कशासाठी करतात. हॉलोविनची पण एक स्टोरी आहे. मला जी माहिती आहे ती मी सांगेल. माझ्या माहितीप्रमाणे की 2000 वर्षापूर्वी युरोपमध्ये म्हणजे आयर्लंड, UK, फ्रान्स अशा ठिकाणी एक ग्रुप राहायचा. म्हणजे ग्रुपचे लोक होते अशी, त्यांच्या ग्रुपचं नाव होतं कल्ट्स. मग हे जे केल्टिक लोक होते ह्यांचा ग्रुप होता. ह्यांना खूप लोक फॉलो करायचे, कारण त्यांची लँग्वेज, सगळ्यांची लँग्वेज वगैरे किंवा कल्चर सगळं सेम होतं. मग जेव्हा उन्हाळा सुरू व्हायचा ह्या दरम्यान जो टाईम असायचा, या टाईममध्येच
ते लोक हा फेस्टिवल सेलिब्रेट करायचे. पण पूर्वीच्या काळी पद्धती खूप वेगळ्या होत्या. कथा म्हणजे वेगवेगळ्याच गोष्टी, ते मान्यता वगैरे होत्या त्यांच्या, ते सगळं ते फॉलो करायचे. मग तो उन्हाळा संपत आला आणि हिवाळा सुरू झाला, जर तो मधला जो गॅप आहे त्या गॅपमधल्या एका दिवसाला ते सामीन असं म्हणायचे. असा हे लोक सेलिब्रेट करायचे. यांची मान्यता होती की आत्मा येते धर्तीवरती आणि आपल्या सहवासात राहते, आपल्या लोकांमध्ये येते, मानवी जीवनामध्ये येते, अशी त्यांची मान्यता होती. मग ह्यापासून आपलं कसं संरक्षण होईल, आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं होईल, यासाठी ते वेगवेगळे प्रकार करायचे. म्हणजे असं शेकोटी करायचे, शेकोटीपाशी बसून त्या दिवशी ते गप्पा मारायचे, बोलायचे, वेगवेगळ्या कथा सांगायचे. आणखीन असं वेशभूषा घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारची. किंवा तेव्हाच्या वेळी काय व्हायचं की त्या लोकांना असं काही वेगळं कॉस्ट्यूम मिळायचं नाही, म्हणून मग ते ॲनिमल वगैरे, त्यांची चमडी किंवा काही मेलेले ॲनिमल्स असतील त्यांचे डोक्यावरचं शिंग किंवा काय असं घेऊन ते वेशभूषा घ्यायचे. ह्याच्यामागे पण बऱ्याच मान्यता आहेत. ते मान्यता काय आहे की बाबा आपण ॲनिमल किंवा वेगळ्या असं काहीतरी वेशभूषा घेतली तर आपल्याला हे जे आत्मा आहे त्यांना कन्फ्यूज करता येईल, किंवा की त्यांना कळणार नाही की आपण कोण आहे, ह्याच्या मागे कोणती व्यक्ती आहे. अशा बऱ्याच पूर्वीच्या काळी, खूप वर्षापूर्वीच्या काळीच्या या मान्यता आहेत. मग ते जसं जसं ती मान्यता त्यांचे जी मान्यता आहे पुढे पुढे जात गेली, तसे तसे त्याच्यामध्ये बदल पण होत गेले. आता कॉस्ट्यूम तुम्ही बघताय, पूर्वीच्या काळी ते ॲनिमल्सचे वगैरे कॉस्ट्यूम घालायचे, आता सगळ्याच प्रकारचे कॉस्ट्यूम ते घालतात. जसे की सिंड्रेला म्हणा, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे खाण्याचे प्रोडक्ट आहेत त्यांचे पण ते हे करतात. काय त्यांचं नाही की भूताचाच वेशभूषा घेतली पाहिजे, पण पूर्वीच्या काळी ते असं आपण घाबरून जाऊ अशा प्रकारचेच ते वेशभूषा घेत होते. मग त्यामध्ये भोपळा पण आला आता. तर भोपळा ते लोक असं का ठेवतात घराच्या बाहेर, तर भोपळ्यामध्ये कट करून तुम्ही इझिली कॅन्डल किंवा मेणबत्ती किंवा काहीही ठेवू शकता. आपल्या घराच्या बाहेर दिवा ठेवल्यावर चुकीची काही एनर्जी, काही वाईट एनर्जी असेल ती दूर जाईल, ह्यासाठी ते लोक बाहेर असं कॅन्डल ठेवण्यासाठी भोपळा ठेवतात आणि त्यामध्ये कॅन्डल आणि लाईट वगैरे ठेवतात. ही एक आहे. परत लहान मुलं वेगवेगळ्या घरी जातात आणि चॉकलेट वगैरे मागतात, ट्रीट असं म्हणतात त्याला. तर मग हे लोक देतात. मग त्याचा पण अर्थ असा आहे की बाबा आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या घरी जायचे आणि म्हणायचे की आम्ही तुमच्या घरासाठी, घरातल्यांसाठी प्रार्थना करू. मग हे लोक डोनेशन पण घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तेव्हा लोक त्यांच्याकडे जे असेल ते द्यायचे. आता लहान मुलं करतात, म्हणजे लहान मुलं जातात आणि चॉकलेट्स देतात त्यांना प्रत्येक घरामध्ये. अशी ही एक मान्यता आहे. परत यामध्ये कसं काही कालांतरानंतरनं युरोपमध्ये पण रोमन लोक आले. रोमन लोकांनी पण फेरिलिया म्हणून त्यांच्या फेस्टिवलचं नाव आहे. मग ते लोक पण मेलेल्या लोकांसाठी प्रे करायचे या महिन्यांमध्ये. तर मग तो फेस्टिवल आणि पनोमा म्हणून अजून एक फेस्टिवल आहे, तो पण याच महिन्यामध्ये होतो, जे मेलेल्या लोकांसाठी ते लोक सेलिब्रेट करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. अशा पद्धतीने आहे. मग त्याच्यामध्ये पण पनोमामध्ये काय करतात, सिम्पल ॲपल पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकतात आणि मग ते तोंडाने असं वरती काढायचा. अशी गेम्स वगैरे असतात वेगवेगळ्या. मग त्यामध्ये काही कालांतरानंतर ख्रिश्चनिटी पण इन्व्हॉल्व झाली. ख्रिश्चनिटी इन्व्हॉल्व झाल्यानंतर बरेच वेगवेगळे त्याच्यात बदल आले. आता हे ख्रिश्चन सगळेजण एक सेंट डे म्हणून पण सेलिब्रेट करायचे, नोव्हेंबरमध्ये करतात अजून पण. अजूनही ते लोक न्यू इयरसारखं सेलिब्रेट करतात. आणि 31 तारखेला ते पण असं मेलेल्या लोकांसाठी प्रे करायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना करायचे, कारण त्यांचीही अशी मान्यता आहे. तर मग ख्रिश्चॅनिटी आल्यानंतरही त्याच्यामध्ये म्हणजे जे हॉलोवीन हा शब्द पण आला ना, तेव्हाच आला. जसं की ते ऑल हॉलो डेज म्हणायचे किंवा ऑल हॉलो मास म्हणायचे, असं वेगवेगळ्या प्रकारची नावं होती. मग त्याचं हॉलोवीन झालं. आणि 17व्या किंवा 18व्या शतकात
जेव्हा लोक इमिग्रंट म्हणजे वेगवेगळ्या देशात जावे लागले, की वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा त्यांच्या देशात वेगवेगळे रोगराई आजार आणि काही काही असं पूर आला बाबा, काय हे आलं किंवा काय अशा वेगवेगळ्या दुर्घटना झाल्या, तेव्हा लोक वेगवेगळ्या देशात जायला लागले. मग जसे जसे ते त्यांच्या वेगळ्या देशात जायचे, जसे की ते अमेरिकेत आले, त्यांनी हा त्यांचा सण पण ह्या देशात आणला. आणि मग वेगवेगळ्या प्रथा त्यांनी किंवा ख्रिश्चनिटी इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर मग त्यांनी काय बाबा हे लोक काय हे सेलिब्रेट करतायत, काय करतायत, अशा पद्धतीने एकमेकांना शेअर करत हा फेस्टिवल आनंदाने सगळेजण एकत्र येऊन सेलिब्रेट करायला लागले. मग त्यामुळे हॉलोविन हा एकदमच फेमस झाला अमेरिकेमध्ये. हॅलोविन हा मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करायला लागले लोक अमेरिकेत. तर मग अशा पद्धतीने याची एक अशी एक स्टोरी आहे. पण हॅलोविन हा खूपच वर्षापूर्वीपासून लोक सेलिब्रेट करत आहेत आणि त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या मान्यता आहेत. Nice. Wow. ચાર ચાવે છે ને ચાર પૂરો પૂરો પૂરો
14th Street.